यंदा ब्रिटनमध्ये सत्तापालट होणार आहे, कारण भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा दारुण पराभव झालाय। ब्रिटनमध्ये मजूर पक्षाची सत्ता येण्याची चिन्ह आहेत। आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत मजूर पक्षाला 344 जागा मिळाल्यात। सुनक यांच्या कन्झर्वेटिव्ह पक्षाला केवळ 72 जागा मिळाल्याचंही कळतं। तर ब्रिटनमध्ये आता यंदा सत्तापालट होणार आहे। 15 वर्ष ज्या कन्झर्वेटिव्ह पक्षाची सत्ता होती ती सत्ता यंदा गेलेली आहे आणि यंदा लेबर पार्टी सत्तेत येणार आहे। तर लेबर पार्टीचे कीर स्टारमिर हे यंदाचे नवे ब्रिटनचे पंतप्रधान होणार आहेत। ऋषी सुनक यांचा दारुण पराभव झाला आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, यंदा ज्या कन्झर्वेटिव्ह पक्षानं ब्रिटनवर 15 वर्ष सत्ता केली ती सत्ता आता त्यांच्या हातातून गेलेली आहे। लेबर पार्टी आता सत्तेत येणार आहे, त्यांचे पंतप्रधान होणार आहेत। नेमके असे काय मुद्दे महत्त्वाचे ठरले या निवडणुकीमध्ये ज्यामुळे कन्झर्वेटिव्ह पक्षाला आपली सत्ता गमवावी लागली आहे? स्वतःच्याच पक्षातील नेत्यांनी स्वतःच्या पक्षाच्या नेत्यावरती केलेली टीका हा सगळ्यात मोठा फॅक्टर यामध्ये होता। आणि महागाई, बेरोजगारी, परराष्ट्र संबंध हे ब्रिटनमध्ये महत्त्वाचे ठरतात। जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि मोठ्या प्रमाणात जी टीका सगळ्यात मोठ्या झाली ती ऋषी सुनक यांच्यावरती झाली होती। आणि आपण जर पाहिलं असेल तर 2019ला जेव्हा सत्ता बदल झाला तेव्हा वेगळे पंतप्रधान होते आणि त्यानंतर ऋषी सुनक यांना शेवटचे 2 वर्ष सत्तेमध्ये पाहायला मिळाले। भारतासाठी जर म्हणू तर भारताच्या लोकशाहीवरती इंग्लंडच्या लोकशाहीचा मोठा प्रभाव असतो आणि हे आपण पाहत आलेलो। तिथे जरी लिखित राज्यघटना नसली तरी काही संकेत असतात, त्या संकेतानुसार ही लोकशाहीची परंपरा त्या ठिकाणी पाळली जाते। राजा थोडक्यात राष्ट्रपतीच्या भूमिकेत त्या ठिकाणी काम करताना पाहायला मिळतो। आता जर या ठिकाणी सत्ता बदल झाला असेल तर भारतासाठी नक्की काय बदल होऊ शकतात हा सगळ्यात मोठा आहे आणि भारतावरती काय परिणाम होऊ शकतो। जर मजूर पक्ष सत्तेवरती आला तर भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सध्या जो मुक्त व्यापार कराराची सध्या चर्चा सुरू आहे आणि हा करार जो आहे तो तडीच लागू शकतो, कारण दोन्ही पक्ष, मजूर पक्ष असो किंवा हुजूर पक्ष असो, या कराराबद्दल चर्चा करताना पाहायला मिळाले। मात्र तिथे राजकीय इच्छाशक्ती इतक्या ताकदीची नव्हती, त्यामुळे हा करार पूर्ण होऊ शकलेला नाहीये। नक्की शिवाजी, तर आता ब्रिटन मधले हे निकाल समोर आलेले आहेत, त्यामुळे ब्रिटन आणि भारताच्या संबंधांवर या निकालाचे काही परिणाम होत आहे का हे बघावं लागणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।